मला तुलना करून दाखवायची तुमच्या समोर. आज दोन बाजू आहेत. एका बाजूला ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, प्रवीण स्वामी आहेत, धीरजभाई आहेत. दुसऱ्या बाजूला राणा पाटील, अर्चनाताई पाटील आणि मल्लू पाटील. मी कशासाठी झटतोय? मी घराणेशाहीच्या राजकारणासाठी नाही झटत. माझ्याच घरातला माणूस आमदार झाला पाहिजे, माझ्याच घरातला माणूस जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पाहिजे, माझ्याच घरात सगळं चाललं पाहिजे, ह्याच्यासाठी नाही झटत मी. माझी काय भावना आहे की ग्रामीण भागातलं सर्वसामान्य युवकाचं नेतृत्व पुढे यावं. ज्या माणसाला शेतकऱ्याची जाण आहे, ज्या माणसाला युवकाची जाण आहे, ज्याला गरिबीची जाण आहे, असं नेतृत्व पुढे यावं ही माझी भावना आहे. आणि अशा युवकाच्या नेतृत्वातनं एक सामूहिक पद्धतीचं चांगलं राजकारण घडावं ही माझी भावना आहे त्याच्या पाठीमागची. मी घराणेशाहीवर बोलतो, मी जसा बोलतो तसा वागतो. पण बांधवानो, मी ज्या मतदारसंघातनं आमदार होतो त्या मतदारसंघातनं आमदारकीला माझ्या घरातला कुणीही माणूस लढला नाही. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू 2 वेळेस तिथून कळंब धाराशिवमधून आमदार करायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं केलं. बरं, नुसतं भाषण केलं आणि वेगळं वागलं असं बी नाही. तुमच्या समोर आहे उदाहरण. दुसरी बाजू, खासदारकी लागली बायको लढणार, आमदारकी लागली नवरा लढणार, आणि जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिलाला सुटलं की माऊली आल्याच. तुम्ही कोण आहो? गुलाम आहो का? गुलाम आहो का तुम्ही? तुम्हाला काय स्वाभिमान अभिमान काय आहे का नाही कुठं? एक माणूस झटतय माझी बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाली पाहिजे, दुसरा माणूस झटतय आमच्यातली कुठलीही सर्वसामान्य स्त्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाली पाहिजे. निवडा तुम्ही कोण निवडायचंय ते. तुम्ही ठरवा ना काय करायचंय ती. इतकी सत्ता पिपासू वृत्ती. आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माझी येणार आहे तिथं बावनकुळे साहेब, विचारा त्यांना. तुम्ही सांगितलं होतं आमदार खासदाराच्या घरात तुम्ही तिकीट देणार नाहीत. मग अर्चनाताईला तीरमधून तिकीट दिलं कसं? 40 वर्ष ज्या रामदास कोळगेने त्या ठिकाणी रोईबरमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा खाली पडू दिला नाही, त्याला तिकीट नाही. फक्त अर्चनाताईला तिकीट. ज्यांनी घड्याळ्याकडून आताचीच लोकसभा लढवली त्यांना कमळाचं तिकीट. काय पात्रता आहे, काय निष्ठा आहे आमदाराची बायको? बरं, मला तुम्हाला विचारायचंय, सगळी अक्कल फक्त एका घराला दिली काय जिल्ह्यात? बाकीची बिंडोक आहेत का? आम्ही बिंडोक आहो का? म्हणजे आम्ही सामान्य, आम्हाला अक्कल नाही, आम्हाला काही कळत नाही, फक्त त्या एका घरालाच कळतंय. अरे विचार करा ना, नेमकं निवडणूक कशासाठी लढते? बरं, तुम्हाला कमी बी दिलं नाही. 45 वर्ष तुम्ही मंत्री आहेत या जिल्ह्यात, कॅबिनेट मंत्री. अरे त्या 45 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग नेमका आमच्या जिल्ह्याला काय झाला विचारा तरी. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला ही जिल्हा धाराशिव. निमेपेक्षा जास्त पोरं तुमचे पुण्याला आणि मुंबईला दिसती, ती गाठ पडते ती प्रत्येक सिग्नलला. इतका विकास आहे तुमचा. आणि जी मंत्री म्हणून राहतय ती श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3ला. दिसत नाही आपल्याला काय चाललंय नेमकं. म्हणजे मंत्रीपद, सत्ता कुणासाठी आहे? पद्मसिंह पाटलाच्या घरासाठी आहे का तुमच्यासाठी आहे? मग कळणार कधी आहे? ही पहिला फरक त्यांच्या मधला ना आमच्या मधला. मला घराणेशाही मान्य नाही. मी माझ्या घरातल्या माणसासाठी मला तुम्हाला सांगायचंय, आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक माझ्या घरातल्या एकाही माणसानं लढली नाही. आणि आजपर्यंत पद्मसिंह पाटलाच्या घरातल्या एकाही माणसानं एकही निवडणूक सोडली नाही. जर राणा पाटलाची आमदारकीची जागा रिकामी झाली असती तर कैलास पाटलाचं नेतृत्व आलं असतं का पुढं? मल्लू पाटील आला असतं, नाही तर अर्चनाताई पाटील. दुसऱ्याला अक्कल नाही. आणि मला तुम्हाला उदाहरण दाखवायचंय. दाखवा मला, अख्ख्या देशात दाखवा एखादा खासदार जी स्वतःची आमदारकीची जागा घरातलं सोडून दुसरं उभा करते. दाखवा मला. अजून काय काय नेमकं करावं काय सांगा तरी आम्ही.
ही पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही म्हणताना निष्ठा प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं, माझा पक्ष फुटला. तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलं तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली. इमानदारीनं का? म्हटलं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय बांधवांना. आणि दुसरं, अरे ज्याला 45 वर्ष शरद पवारांनी मंत्री केलं, त्या शरद पवारांची सत्ता गेली रे गेली. एका रात्रीत ही बेडूक कमळाबाईकडे गेला, एका रात्रीत. आणि काय सांगतोय? विकास करायचा आहे, खरंच विकास करायचा आहे. विकास पिकास सब झूट आहे. तुमच्या पुढे फक्त भाषण करायला विकास आहे. खरं जायचंय का तिकडं? 45 वर्ष मंत्रिपदाच्या काळात हाणलेला जो पैसा आहे तो ईडी पासून वाचवायचाय म्हणून तिकडं जायचंय. का जायचंय तिकडं? सत्तेच्या माध्यमातून जी पैसा कमवायचं यंत्र आहे ती चालूच राहायला पाहिजे म्हणून तिकडं जायचंय. ह्या दोन्ही मध्ये कोणची बाजू उजवीन, कोणची बाजू डावी वाटते तुम्हाला? सांगा तरी, सांगा आमची डावी बाजू काय असेल तर. फक्त आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्हाला काय तुम्ही कमी लेखता का? आणि पैसे कमवायला फार काय लागत नाही. नालायक वागावं लागतंय, निचाड वागावं लागतंय. आणि कलियुगात वागणं फार काय अवघड नाही. कुणासाठी वागता हो, कुणासाठी करायला लागला हो? ह्या दोन विषय माझ्या तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. मला तुम्हाला विचारायचंय. मला म्हणते विकासावर बोला, विकासावर बोला. चला बोलू विकासावर. तुम्ही 45 वर्ष मंत्री राहून जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या आधी 3ऱ्या नंबरला. आमचे उद्धव ठाकरे फक्त 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला चालू केलं. आज डॉक्टर झालेले लेकरं तिथून बाहेर पडले, ते बी शासनाच्या मालकीचं. आणि हे ने त्याचं बंद कर म्हणावं, नाही तर तुझं तरी चालू कर म्हणावं. तुझं थांब येऊ, नाहीतर तुझं तरी चालू कर आधी. मी मेडिकल कॉलेज कुठं केलं? धाराशिवला. काय फायदा आहे तुम्हाला? 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख रुपयाची जी शस्त्रक्रिया आहे ना, तिथं मोफत होती तुमची. कुठं? मेडिकल कॉलेजमुळं. पद्मसिंह पाटलाच्या काळात बी मंजूर झालं. कुठं केलं? नेरूळ. तुम्हाला वाटेल बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? नेरूळला. का हो? ती कॉलेज जर इथं झालं असतं, तुमच्या आजूबाजूला माणसं नाहीत का तडपडून मेलेली दिसली तुम्हाला? पैसे नाहीत म्हणून, इलाज करायची अवकात नाही म्हणून मेलेली दिसली नाहीत माणसं? जर कॉलेज इथं झालं असतं तर वाचली नसती का ती? वाचली असती का नसती? कुठं केलं? मुंबईला. ती बी सरकारच्या मालकीचं नाही, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी तेरणा कारखान्याच्या सभासदाची हाणलेली ट्रस्ट. आता त्या ट्रस्टचं सगळं सदस्य मंडळ सांगतो. मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील, मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील. आणि ह्यांच्या मालकीचं, ह्या ट्रस्टच्या मालकीचं ती कॉलेज मुंबईत. बर ती बी सोडा. त्या मेडिकल कॉलेजमध्ये एक तरी शेतकऱ्याचं लिकरू, आता उद्या 7 तारखेला मतदान आहे ना, 7च्या आधी पद्मसिंह पाटील, राणा पाटील, मल्लू पाटील आणि अर्चनाताई पाटील ह्यांनी अख्ख्या जिल्ह्यातनं एक पोरगा आणून फक्त व्यासपीठावर उभा करावं की आम्ही ही फुकट शेतकऱ्याचं लिकरू डॉक्टर केले म्हणून. एक 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 जर आणलं ना तरच मत मागायचं, नाही तर मागायचं नाही मत. एक सुद्धा नाही. कसं करते? 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. 1.5 कोटी, 1.5 कोटी रुपये. आणि अशा 60 जागा दरवर्षी भरल्या जातात 1.5 कोटी रुपये घेऊन. किती झालं? 60 90 कोटी रुपये. कुठल्या कारखान्याला ऊस घालायचा नाही, कुठल्या कारखान्याला सोयाबीन घालायचं नाही, कांद्याचं रोप लावायचं नाही ना, कांदा आडतीला न्यायचा नाही. ते 90 कोटी रुपयाचं उत्पन्न वर्षाला.
आणि 30-90 कोटी आणायचे वर्षाचे गोळा करून. 5 वर्षाचे किती झाले? 450 कोटी रुपये. आणि ती पैसे आणून इथं वाटायचे ना आपण भिकाऱ्यासारखे घ्यायचे आणि मतं टाकायची. काहीच आपल्याला वाटत नाही. कुठं राग, स्वाभिमान, अभिमान आहे का नाही? म्हणजे आपल्याच पैशाचा हाणलेल्या जीवावर आपल्याला वाटायचं ना आपल्यावर राजकारण करायचं. पटतंय? आम्हाला करता येत नव्हतं का? पवनराजे निंबाळकर चॅरिटेबल ट्रस्ट, ओमराजे अध्यक्ष, ओमराजेच्या घरचे सदस्य, चल मेडिकल कॉलेज. आमचं सरकार होतं ना, उद्धव साहेबच मुख्यमंत्री होते. का केलं नसल? का तर प्रायव्हेट माणसाचं कॉलेज आलं की त्याचं पैसे गोळायला चालू होते. सरकारचं असेल तर माणसाला पैसे खर्च करावे लागत. काय नेमकं आमचं डाव आहे ती तरी सांगा. आम्हाला सारखं हिनवलं जातंय विकासावर बोला, चला बोलू. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 14ला मोदी साहेबांनी घोषणा केली. 19 का झालं नाही हो? एक दगड सुद्धा लावला नाही. का लावला नाही? तवाच्या खासदाराला, तवाच्या सरकारला अडविलं का तुम्ही करू नको म्हणून. 19ला ओमराजे खासदार झाल्यावर मी विचारलेले तारांकित प्रश्न लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. मी बोललेली भाषणं, मी केलेली भाषणं संसदेच्या रेकॉर्डवर आहेत. मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याच्या आणि माझ्या रेकॉर्डवर आहे. मी पाठपुरावा केला, काम चालू झालं. आज तुमच्या तुळजापूर पासून धाराशिव पस्तोरचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी मार्च 27ला पूर्ण होतंय. बांधवानं ही खासदार ओमराजेनं केलं ना.